नमस्कार मंडळी, मुंबईला जायला निघालेलो आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अंधारातली सायकलिंग दाखवण्याचा प्रयत्न करतोय। 4 जण मुंबईला जायला निघालो आहे, बाकीचे काही वेळानंतर निघणार आहेत। 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचण्याचं लक्ष्य आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सकाळचा जो अंधार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही सायकल चालवून उजेडाच्या दिशेने वाटचाल करतोय हे बघायला मिळेल। दोन्ही बाजूला लाईट्स आहेत, हेडलाईट्स आहेत आणि एकमेकांमध्ये जास्त गॅप न ठेवता आम्ही चाललो आहे। त्यातच हा चढताना जरा खड्डे पण येत आहेत, त्यामुळे बी केअरफुल राहूनच येतोय। उतारामध्ये पण विशेष काळजी घ्यावी लागते, कारण उतार उतरताना थोडासा गॅप मेंटेन करावा लागतो। अच्छा, सो मंडळी, अशा प्रॉब्लेमला आपल्याला कधी पण फेस करायला लागू शकतो। मागचा गिअर आता मागचा येतोय, हा मागचा होतोय, पुढचा नाही होतोय। ठीक आहे, चल आता एक वरती तू समोरचा टॉप वर टाक आणि हे काय तेवढं होणार नाही। काय होत प्रॉब्लेम इथं नाही, तिथंच प्रॉब्लेम वाटतोय, कारण ते जाम झालंय, तिथूनच हे होत नाही चेंज। तिथं ते हे झालं असतं। एक काम कर, हळूहळू जाऊया, उजेड आल्यानंतर पाहिजे तर एक्सपेरिमेंट करू। तू लाईट घेतली बोलते त्याच्याकडनं तेव्हा चलो, असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत राहतात। माझ्या घरी हे होतं ना सगळं। आता जस्ट टाइमिंग तशीच चालवणार आम्ही आणि मग नंतर पुढे बघू। चला सर। सर, तुम्ही लोकेशन लावलं त्याच्यात तो लेफ्ट दाखवलाय ना? ओके, डन। सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही 4 जण निघालोय मुंबईच्या दिशेने। रात्रीच्या अंधारात राईड करत करत माळशेजवरून मुंबईला। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या राईडमध्ये आम्ही सगळेजण एकत्रच राहण्याचा प्रयत्न करतोय। नुसता प्रयत्नच नाही तर एकत्र राहतो पण आहे। स्लोपला फक्त थोडासा गॅप टाकतोय, कारण मग नंतर एकत्र जवळ आल्याने प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि खड्डे बघत बघत चाललोय। लाईट्स आहेत सगळ्यांकडे प्रॉपर एकदम। सो काही ठिकाणी मस्त स्लोप आहेत, 2-2, 3-3 किलोमीटरचे। आता आपण स्लोपवरच आहोत। दिवसा खड्डे दिवसा जेव्हा सायकल चालवतो तेव्हा दिसतं, रात्रीची सायकल चालवताना फक्त खड्डे असतील तर मागे कॉल आउट करायला लागतं, म्हणजे मागच्याला समजतं, कारण सायकलची लाईट काय तितकी पॉवरफुल नसते। लेफ्टला खड्डा आहे, रोलिंग टेरेन आहे, रोलिंग टेरेन। स्लोप नंतर लगेचच चढ येतोय आणि मजा येते एकदम। थंडीमध्ये पण स्वेटिंग होत आहे। सो हीच मजा आहे नाईट सायकलिंगची, सायकलिंग इन द डार्क। समोर चढ आहे आता मस्त। स्लोपचा फायदा सर्वांना। चैन पडली, सरांची चैन पडली। सो आता थांबावं लागतंय, तर 2 मिनटं थांबणार। सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दिवसा होतात तेव्हा क्लायमेट काय वेगळा असतो, पण जर रात्री झाल्या अंधारामध्ये तर एकदम कडक एकत्र राहावं लागतं सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी। सो आम्ही सगळे थांबलो लाईनीमध्ये
आणि बाळा सरांची जी चेन पडली आहे ती आता नीट करतायत. सो परत चेन जागेवर आलेली आहे आणि आता आम्ही सगळेजण बॅक ऑन ट्रॅक. 8 किलोमीटर झालेत. सो रस्ता चेक करण्यासाठी म्हणून आम्ही थांबलोय सगळे. अंधारामध्ये असं सिंक्रोनाइज करूनच जावं लागतं प्रत्येक वेळेला. आणि आता आम्ही बघतोय रस्ता बरोबर आहे की नाही, कारण आता जवळजवळ 10 किलोमीटर आलोय जवळजवळ. आता आपण 10 किलोमीटर. गुगल हा रस्ता दाखवते, ॲक्च्युली हा आतून एक रस्ता आहे, हा शॉर्टकट आहे. हां इथून जातो. नाही, एक काम करा, सायकल घेऊन तिथपर्यंत जावा. आता आपण पुढे आलोय म्हणून तो पुढचा पकडलाय. आलं लक्षात? सायकल घेऊन तिथपर्यंत जावा म्हणजे आपल्याला कळेल. पण असं पण नको व्हायला की तो जंगलातला रोड असेल. नाही रे, तोच रस्ता आधी मी काल बघितलेला हा रस्ता दाखवतो. हाँ मग तिकडे चला ना, काय प्रॉब्लम है. चलो गाइस, गूगल बेबी ने हमको बता दिया है कि और 1.2 किलोमीटर के बाद लेफ्ट लेना है. चलो चलो गणपती बाप्पा मोरया. सो मंडळी, मज्जा मज्जावाली रात्रीची अंधारातली राईड जबरदस्त चालली आहे. 10 किलोमीटर झालेत आणि आम्ही सगळे मजा करतोय. आगे चलो सरदार, आगे चलो. हाँ तो चलो पीछे पीछे, चलो चलो पीछे चलो. ओ दादा या पुढे या, रोडवर या. दादा मुंबईला जायला हाच पाटा आहे ना पुढचा? कर्जत. कर्जत बरोबर ना? रस्ता चांगला आहे का साहेब? एक नंबर रस्ता आहे. उलट इकडल्यापेक्षा इकडं एकदम सुटेबल. होय ना दादा? चला धन्यवाद दादा. अच्छा आता एक मिनिट मॅडम थांबा. मॅडम ऐका, हा रस्ता छोटा असू शकतो, जंगल असू शकतो, मोठा रस्ता. आपण सोबत जायचं. हा जंगल असू शकतं, एकत्र जाऊया. हा रस्ता कर्जतला कुठे काय सायकल मिळाल तर बघू. गाडी कुठली मागवली? उभं एकत्र चला, एकत्र चला. पुढे उजेड असते. आपण असं चालूया 2-2 मध्ये. कुत्रे बित्रे आले तर चहा भेटणार इकडे, असं थोडी. मित्रांनो, तांबडं फुटलं की आता हळूहळू दिसायला लागलंय आणि मस्त राईड चालू आहे आपली. 12 किलोमीटर झालेत आणि आम्ही मस्त कॉन्फिडेंटली अंधारात राईड करतोय. काही प्रॉब्लेम नाही आत्तापर्यंत. छोटे मोठे येतच राहतात. मगाशी जरा रस्ता चुकत होतो पण आम्ही आलो आता परत ट्रॅकवर. जास्त पुढे गेलो नाही. बाळा सरांनी बरोबर थांबवलं, परफेक्ट एकदम जजमेंटने. सो आता आम्ही एकदम परफेक्ट रोडवर आहोत. क्लाइंब मजबूत आहे आणि सगळेजण 1-1 आहेत आता. सब लोग 1-1 पे चला रहे. 1-1-1 1-1-1. फुल घाम. पसीने से दोस्ती करना चाहते हो तो साइकिल चलाओ, मेरे साथ आओ, साइकिल चलाओ. हे घबरे, असे कुत्रे ओरडत राहतात. मोटिवेट करतायत, आगे बढ़ो. कुत्रे म्हणतायत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाहेर येऊ नको, फक्त गेटच्या आतमध्ये होता. झाला बाबा क्लाइम एकदाचा. हा गिअर चेंज. खटखट आवाज येतात सगळ्यांचे गिअर चेंज करताना. चढ आणि स्लोप, रोलिंग रोड, मस्त मज्जा. आणि आता थोडंसं तांबडं फुटतंय, हळूहळू दिसायला लागलंय. हा आता दिसायला लागलंय बऱ्यापैकी. कॅमेऱ्यात किती दिसत असेल माहित नाही, पण आता दिसते. रोड इज व्हेरी ब्युटिफुल. यो हाँ ना, साइकिलिंग इज ऑलवेज लर्निंग एंड ग्रुप राइडिंग इज सबसे बेस्ट.
तुम्ही जी बॅक मागे लावली आहे हा. राईट साइड बेटर की लेफ्ट साइड बेटर? माझ्या मते लेफ्ट साईड. लेफ्ट साइड. कारण ते उभं करताना हे बरी बसते. ह्याला राईटला काही फरक पडत नाही राईटला. पण लेफ्ट साईडला काय होतं किंवा बॅलन्स होऊन जातो. सो आता मस्त उजाडलंय आणि उजाडला असताना छान दिसायला लागलंय. 6 वाजले. येस, 6 मिनिटं. किती वाजता निघालो? 4:30. 4:30ला निघालो. किती 1.5 तास झाला ना? बरोबर. 15 किलोमीटर झाले. 1.5 तासात 15 झाले फक्त आईच्या गावात. स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. एक नंबर. क्या कोऑर्डिनेशन है. डेनिस मागे राहिलाय. थोडा स्लो डाऊन. आला स्पीड ब्रेकर. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माळशेज घाटातून काल मस्त राईड करून आज आम्ही परत निघालोय मुंबईला. सकाळी 4:30 वाजता राईड सुरू केली होती आणि आता 6 वाजलेत. इथून कर्जतला जाणार आणि कर्जतवरून मग मुंबई. सो आता छोटे मोठे टेक्निकल प्रॉब्लेम्स. काल खूप चिखलात चालवली, परवा खूप चिखलात चालवली आणि त्यामुळे छोटे मोठे काय वेअर अँड टेअर्स झालेत सायकलचे. सो तेच जरा करतोय. एका ठिकाणी थांबून पाणी वगैरे प्यालो आणि आता थोड्या वेळातच पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. बरोबर राहा शेवटपर्यंत. अंधारातली सायकलिंग तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्यामुळे मला नवीन सायकलिंगचे व्हिडिओ घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळतं. थोडंसं बाहेर खेचा ना त्याला. कमी झाला आवाज. आता वर येताना काय झालं म्हणजे 2 वर जाईल ना तो. 3 वर जाताना अडकायला लागला. आता 2 वर एकदा 3 वर टाकून परत 2 वर टाकावं लागलं. नंतर आता 3 वाजता जातो. एफडी अडकतोय मध्ये वरती अडकतोय एफडी. तुम्हारा 1 है, इनका 2 है. नहीं, 1-3 है और हमारा सब है. सो रस्त्यामध्ये कुठल्या तरी सुनसान जागेवर थांबलोय सगळेजण आणि गाजरं खातोय. दादा क्या हुआ, तुम्हारी तो वाट लग गई है. थोडंसं एकदा शिफ्ट झालं तर 3 वर जायला दे, नाही तर टच व्हायला जाईल. चला जाऊ दे. जाएंगे, चलो. समोर डोंगर बघा. अख्खं सृष्टी सौंदर्य आपल्याला दिसते. हा जबरदस्त वाटतंय. कसं वाटतंय मंडळी? कसं वाटतंय? आजूबाजूला इतकी छान डोंगर रांग दिसते. तुम्ही बघू शकता. इकडे पण बघा, इकडे पण बघा, तिकडे पण बघा, सगळीकडे बघा. डोंगर 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 आणि डोंगरावर आलेले ढग. जबरदस्त वाटते. आणि आमची मित्रमंडळी मागे सायकल चालवताना. मंडळी आता ज्या ठिकाणी मी थांबलोय ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ढग असे डोंगराच्या खाली आले. जबरदस्त वाटतंय एकदम. तुम्ही माझ्या मागे बघू शकता ते बघा. सगळे ढगाचे खाली आले डोंगरावर असे मस्त पैकी. आणि काय जबरदस्त दिसतंय. तुम्हाला हा स्पॉट माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हा स्पॉट कुठला आहे. तुम्ही बघा जबरदस्त दिसतंय सगळं. आईला मला असं बिलीव्ह होत नाही की एवढं छान ठिकाणी मी सायकल चालवतोय. उचले ह्या जागेवर आता थांबलोय चहा पाणी घेण्यासाठी.
आणि एवढ्या सकाळी हेच एक उघडं भेटलं. मगासपासून शोधतोय. आणि आता ते दादा म्हणाले की आता मस्तपैकी कांदे पोहे बनवत आहेत. सो आता इथे कांदे पोहे खाणार आणि परत राईड सुरू करणार. मित्रांनो, आता बदलापूरच्या रोडला लागलोय. बदलापूर 20 किलोमीटर आहे आणि टोटल 55 किलोमीटर राहिले मला घरी जायला. आणि मग डेनिस अजून 20 किलोमीटर. सो आता सध्या तरी आम्ही दोघेच आहोत. बदलापूरचा रोड हा दोन्ही बाजूला मस्त शेती असणार आहे. दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता मस्त शेती आहे आणि मधून सायकल चालवतोय. जबरदस्त रोड आहे. पाणी भरून घेऊन आला भाऊ आमचा. तिकडे बायका पाणी भरतायत बदलापूरच्या आधी. असं सगळं करावं लागतं. पाणी संपलेलं. बदलापूरचा रोड एकदम भारी. मी अँड डेनिस आर एन्जॉयिंग इन दिस ब्युटिफुल रोड. जाम मजा येते, जाम मजा येते. एन्जॉय करतोय. आम्ही दोघेच राहिलोय आता. बाकीचे सगळे लेट निघणार होते. दोघा जणांचा ब्रेकडाऊन झाला म्हणून ते लोक गाडीने गेले. सो आता आम्ही दोघंच या रोडला एन्जॉय करतोय. ये मस्त रोड आहे एकदम सिरिक. दोन्ही बाजूला शेती, जंगल आणि मध्ये मस्त रोड. हे बघा, गाडी हळू चालवा मित्रांनो. जबरदस्त जबरदस्त. सो अशी मजा असते. या माझ्या बरोबर सायकलिंग करायला. धमाल करूया एकत्र, धमाल करूया. मित्रांनो, किती सुंदर बिल्डिंग दिसत आहेत बघा. आपण सिटीत आलोय. आता डोंगर झाडी बिडी गेली, सिटी आली. बॅक टू पेव्हिलियन गाईज, बॅक टू पेव्हिलियन गाईज. लँडस्केप्स मध्ये किती फरक पडला बघा मंडळी. पाण्याचा कलर पण बदलला आणि डोंगरांच्या जागी बिल्डिंग झाल्या. सिटीच्या जवळ आलो. बदलापूर मधून आज शिरतोय. चला मंडळी, शिलफाट्याला आता पोहोचीनच एक 15-20 मिनिटात. व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी आणि नॉन सायकलिस्ट मित्रांबरोबर शेअर करा. म्हणजे मला अजून जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. पुढे डेनिस आहे माझ्या आणि मी. बाय बाय. मुंबईत आल्यावर पावसाने कडक स्वागत केलंय, कडक. आता चहा प्यायला थांबलेलो एका ठिकाणी. फुल पावसाळी राईड झाली आमची मुंबईमध्ये आल्यावर. आता 15 मिनिटात पोचीन घरी.